नमस्कार. कंबाईंड प्रेडिक्शन सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण कंबाईंड प्रेडिक्शनमध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी काहीतरी रिकॉल सेशन घेणार आहे 5-5 मिनटाचे किंवा 2-2, 3-3 मिनटाचे. त्यामध्ये आपण जे क्वेश्चन जास्त येऊ शकतं त्याच्यावर बघणार आहे. आजचा टॉपिक आपला प्लांट न्यूट्रिशनशी रिलेटेड आहे. ठीक आहे, मग त्याच्यात आपण बघणार आहे की इसेन्शियल एलिमेंट्समध्ये बघणार आहे आपण की टोटल किती मॅक्रो एलिमेंट्स आणि मायक्रो असतं. ठीक आहे, आपल्याला माहीत असेल की मॅक्रो म्हणजे थोडे जास्त प्रमाणात लागणारे, ठीक आहे, आणि मॅक्रो म्हणजे कमी प्रमाणात. ठीक आहे, तर आपल्याला NPK तर माहिती आहे. ठीक आहे, NPK म्हणजे नायट्रोजन, बघा नायट्रोजन, त्याच्यानंतर पोटॅशियम आणि कॅल्शियम. ठीक आहे, तर हे आपल्याला तिघं माहितीच असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा मॅग्नेशियममध्ये आपला कधीतरी कन्फ्युजन होऊ शकतो की मॅग्नेशियम आणि मॅंगनीज. ठीक आहे, तर Mg लक्षात ठेवायचं आहे की Mg मॅक्रोमध्ये, त्याच्यानंतर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि सल्फर. ठीक आहे, तर हे जेवढे इलिमेंट आहेत हे आपण मॅक्रोमध्ये लक्षात घेणार आहेत. बघा याच्यावर खूप सारे प्रश्न येऊन गेलेले, त्याच्यामुळे आपण हा टॉपिक लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तुमच्याकडे काही ट्रिक्स असेल ती CSK वाली, ठीक आहे, ती पण लक्षात ठेवू शकता, पण आपण एक वेळेस रिकॉल करतोय तर विदाऊट ट्रिक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू, नंतर तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर बघा मायक्रोमध्ये जर विचार करायला गेलो, जे की कमी प्रमाणात लागतं. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची, कमी प्रमाणात. ठीक आहे, मग बघा कमी प्रमाणात लागण्यामध्ये काय काय ते बघू आपण. तर त्याच्यात जर बघायला गेलो आपण तर आयर्न, मॅंगनीज, ठीक आहे, हे बघा इथं N आहे मॅग्नीजचा आणि मॅग्नेशियमचा Mg असं काही तर लक्षात ठेवा. जी आधी येतो तर जास्त लागणार आहे ABCDमध्ये, N नंतर येतो तर कमी. त्याच्यानंतर बघा बोरॉन, नंतर मॉलिडेनियम, कॉपर, झिंक, क्लोरीन, निकेल आणि कोबाल्ट. ठीक आहे, तर हे मायक्रो एलिमेंटशी रिलेटेड आहे. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवू, जी की बेसिक एलिमेंट कोणकोणते आणि ते बाकीचं जर आपण लक्षात ठेवू ते पण लक्षात ठेवू आपण. ठीक आहे, बघा याच्यात जर बघायला गेलो आपण, ही स्लाईडमध्ये पण आपल्याला येईल की इसेन्शियल एलिमेंट्स कोणते. त्याच्यात पण मॅक्रोमध्ये मग 3 NPK म्हणजे नायट्रोजन, जसं की युरियामध्ये कोणते घटक असतात तर हेच तिघं असतात. ठीक आहे, आणि तेच आपल्याला खूप जास्त प्रमाणात लागतात. तर ते बघा ही ग्रोथसाठी, नायट्रोजन कशासाठी आहे, ग्रोथसाठी. ठीक आहे, ग्रोथ ऑफ रूट्स अँड फ्लावर्स, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आत्ताच राज्यसेवेला एक प्रश्न आला होता स्टोमासाठी रिलेटेड, त्याचं आन्सर जे होतं ते पोटॅशियम होतं. आता तो या टॉपिकचं रिलेशन नाही, पण फॉस्फरस पोटॅशियम इकडे, सॉरी, तर पोटॅशियम रिलेटेड. हे बघा डिक्रीज द रेजिस्टंट अँड फ्रूट क्वालिटी, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे. इथं फ्रूट दाखवलेलं आहे. ठीक आहे, या पोटॅशियमवर प्रश्न आलेला होता, चुकून ते फॉस्फरस झालं, ती एक लक्षात ठेवायचं. आणि बेसिक न्यूट्रिएंट कोणते आहे, जे की बेस, एखादा जर प्लांटला ग्रोथ करायची असेल बेस काय लागणार आहे, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. एवढी सगळी गोष्ट लक्षात ठेवायची. आय होप की तुम्हाला न्यूट्रिएंट्सच्या टॉपिकबद्दल खूप अतिमहत्त्वाच्या गोष्टी लक्षात राहिल्या असतील. धन्यवाद.